विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शेकडेवारी या पाठाला सुरुवात करणार आहोत. तर शेकडेवारी या पाठाचा अभ्यास करताना आपल्याला गुणाकार, भागाकार या क्रिया येणं अतिशय महत्वाचे आहेत. तर शेकडेवारीचा अभ्यास करताना आपल्याला काही उदाहरणं अभ्यासायचे, जे की पहिलं उदाहरण आहे 40% अपूर्णांकात रूपांतर करा. तर कोणत्याही संख्येचे अपूर्णांकात रूपांतर करताना दोन संख्या दिलेल्या पाहिजेत. मग इथं 40% टक्के या शब्दाचा अर्थ 40च्या छेदस्थानी येतं 100. 40च्या छेदस्थानी येतं 100. बघा, दोन्हीच्या एकक स्थानी 0 आहे, 0 0 कट आला आपला अपूर्णांक 4/10. बरं, 4/10 हे एवढंच उत्तर असू शकत नाही, कारण दोन्हीला भाग जाणारी संख्या आहे आपल्याकडे, जी आहे 2. मग 2 न जर 4 ला भाग दिला तर बे 1 बे, बे 2 4 आणि बे 5 10. दोघायला पण भाग जात होता 2 न. तो 2 न भाग दिल्यानंतर 4 ला भाग दिला तर बे 2 4, 10 ला दिला तर बे 5 10. उत्तर आलं 2/5. तर आपलं 40% अपूर्णांकात रूपांतर आलं 2/5. 2/5. अजून एक उदाहरण आपण बघूयात, जे 55% अपूर्णांकात रूपांतर करा. 55% अपूर्णांकात रूपांतर करताना वरती लिहावं लागतं ना आपल्याला 55 टक्के म्हणजे छेदस्थानी आले आपले 100. आता काही एकक स्थानी 0 नाही कट करायला. आता डायरेक्ट या दोन्हीला भाग जाणारी संख्या शोधायची, आणि दोन्हीला भाग द्यायचा. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल त्या संख्येला 5 ने निशेष भाग जात असतो. तर या दोन्हीला 5 ने भाग जाईल. मग 5 1 5, 5 1 5, अंश स्थानावर 11 आले. आणि 5 न जर 10 ला भाग दिला तर 5 2 10 आणि 5 न 0 ला भाग दिला 5 0 0. उत्तर आलं 11/20. कारण 11 ला आणि 20 ला भाग जाणारी संख्या, दोन्हीला भाग जाणारी संख्या एक व्यतिरिक्त कोणतीही नाही. आणि 1 न भाग दिला म्हणजे उत्तर परत 11 छेदस्थानी 20च येणार आहे. त्यामुळे या संख्येला काही भाग जाऊ शकत नाही. तर अजून काही उदाहरणं बघूयात. दुसरं उदाहरण, त्याच्या पुढं दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. आता किती? 30% दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. बघा, दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचंय. आधी आपण अपूर्णांकात रूपांतर करून घेऊ, जे की 30 छेदस्थानी 100. याचे एकक स्थानावर 0, याचे एकक स्थानावर 0 कटला. उत्तर आलं 3 छेदस्थानी 10. आता 10 न 3 ला भागायचंय म्हणजे दशांश अपूर्णांकात रूपांतर करता येईल. खालच्या छेदानं अंशाला भागायचं असतं. तर खालच्या छेदानं अंशाला भागत असताना लक्ष द्या, जर एक आणि 1 वर काही शून्य दिलेले असतील तर अंशच उत्तर येतं, म्हणजे 3च उत्तर येणार आहे. आणि उत्तर फक्त किती घर सोडून दशांश स्थळ द्यावं लागणार आहे? खाली 1 वर जेवढे शून्य आहेत तेवढे. मग 1 वर इथं किती शून्य आहे? 1, म्हणजे 1 घर सोडून दशांश स्थळ, म्हणजे 3 मध्ये 1 घर सोडून दशांश स्थळ, म्हणजे इथं दशांश स्थळ येईल आणि उत्तर येईल 0.3. 0.3. तर अजून उदाहरण बघूया, जे की दिले 60चे दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचे. 60% दशांश अपूर्णांकात रूपांतर. मग आपण लिहिणार 60 छेदस्थानी 100. याच्याकडे एकक स्थानावर 0, याच्याकडे एकक स्थानावर 0 कटला. वरती आले 6, खाली आले 10. तर दशांश अपूर्णांकात रूपांतर करताना वरचं उत्तर तर लिहून टाकायचंय, फक्त 10 वर म्हणजे 1 वर किती शून्य आहेत ते बघायचंय. 1 शून्य असल्यामुळे 1 घर सोडून दशांश स्थळ द्यायचंय, जे की इथं येईल आणि आपलं उत्तर येईल 0.6. किती टक्क्याचे? 60% दशांश अपूर्णांकात रूपांतर. तर आता ही काही उदाहरणं आहेत जे तुम्हाला सोडून कमेंट मध्ये टाकायचे आहेत, की 10% अपूर्णांकात रूपांतर करून दाखवायचे, 65% दशांश अपूर्णांकात रूपांतर करून दाखवायचे, 20% अपूर्णांकात रूपांतर करून दाखवायचे आणि 15% दशांश अपूर्णांकात रूपांतर करून दाखवायचे. तर आता ही काही उदाहरणं तुम्हाला सोडवायची. त्या अगोदर मी असं एक उदाहरण सोडून दाखवतो. इथे 15% दशांश अपूर्णांकात रूपांतर मी तुम्हाला 25% दशांश अपूर्णांकात रूपांतर करून दाखवतो एकदा. 25% दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. तर बघा, 25% दशांश अपूर्णांकात रूपांतर करताना आपल्याला वरती लिहावं लागते 25
छेदस्थानी लिहावं लागतील 100. आता एकक स्थानावर शून्य तर नाही काटायला, मग काहीच काटायचं नाही. 25 हे उत्तर लिहून टाकायचं. दशांश स्थळ किती घरानंतर द्यायचं आहे ते बघा. इथं 1 वर किती शून्य आहेत? 1 आणि 2 म्हणजे 2 घरं सोडून दशांश. 1 आणि 2 घरं सोडून दशांश म्हणजे इथे येईल दशांश आणि इथे येईल 0. 0.25 दशांश अपूर्णांकात रूपांतर. किती टक्क्याचे? 25% दशांश अपूर्णांकात रूपांतर येईल 0.25. तर मित्र अजून काही गणित बघू. जसं की आपल्याला आता टक्केवारीचे गणित काढायचे तर किती? 70चे 30% काढायचे. 70चे 30% काढणं म्हणजे काय करणं बघा. 70 चे नाव म्हणलं की गुणाकाराचं चिन्ह. 30% म्हणजे 30 छेदस्थानी मगाच्या सारखे 100 टक्केच्या खाली 100 असतात. ज्या संख्येला टक्के लिहिलेलं आहे त्याच्या खाली छेदस्थानी काय नाही म्हणजे किती असते तर 100. बघा 70 चे नाव म्हणलं की गुणाकाराचं चिन्ह. 30% म्हणलं म्हणून 30 छेदस्थानी किती 100. 100चा हा शून्य कटला, 30चा हा कटला. बरं 10 कडे एक शून्य, 70 कडे पण एक शून्य म्हणजे 10चा हा शून्य काढला, 70चा हा काढला. आणि आता फक्त आपल्याला 7 आणि 3चा गुणाकार करायचा आहे, कारण खाली छेदस्थानी फक्त 1 राहिलाय आणि 1 हा प्रत्येक संख्येच्या एकक स्थानी आपलं छेदस्थानी असतोच. 1 हा प्रत्येक संख्येच्या छेदस्थानी असतो म्हणजे असतोच. तर मग उत्तर येईल आपलं 7 × 21. 7चा आणि 3चा गुणाकार 7 × 21 म्हणजे 70चे 30% हे 21 होतील. 70चे किती? 30% किती होतील? 21 हे उत्तर येईल. बरं अजून आपलं एक उदाहरण आहे 55चे 15%. 55चे 15%. मग आपण सोडवण्याच्या नियमानुसार 55 चे नाव आलंय म्हणून काय करणार? गुणिले चिन्ह टाकणार. 15% म्हणजे 15 छेदस्थानी किती लिहिणार? 100 लिहिणार. बरं आता इथं शून्य एका कट करायला याच्याकडे एक स्थानावर शून्य पण इथं नाही किंवा इथं पण नाही. 55 कडे पण नाही आणि 15 कडे पण नाही. मग शून्य नसल तर वरच्यांचा गुणाकार करून घ्यायचा आणि नंतर काय जे येईल ते लिहून टाकू. वरच्यांचा गुणाकार म्हणजे 55 गुणिले 15 करून टाकायचं आणि छेदस्थानी 100 जशाला तसे लिहून ठेवू. 55चा 15चा गुणाकार करू. 15च्या पाड्यानं 15 × 1 = 15, 15 × 2 = 30, 15 × 3 = 50, 15 × 4 = 60, 15 × 5 = 75, हातचे आले 7, 15 × 4 = 60, 15 × 5 = 75, 75 आणि 7, 75 आणि 7 82, 82 छेदस्थानचे 100 जशाला तसे. बघा 100 न भागणं या शब्दाचा अर्थ मगाशी झाल्याप्रमाणे 825 आपल्याला लिहून ठेवायचंय. 825 तर आपलं उत्तर येणारच आहे, पण दशांश स्थळामध्ये येणार आहे. ते किती घरानंतर दशांश असणार आहे? 100 कडे किती शून्य आहेत? 1 आणि 2. मग 1 आणि 2 म्हणजे इथं दशांश स्थळ येईल आणि दशांश स्थळ तिथं दिल्यामुळं आपलं उत्तर येईल 8.25. 8.25 आपलं उत्तर येईल 8.25. तर बघा अजून एखादं उदाहरण सोडून पाहू. जसं की हे 800चे 25%. 800चे 25% काढताना तुम्हाला लिहायचंय 800 चे नाव आलंय म्हणजे गुणिले चिन्ह. 25% म्हणजे 25 छेदस्थानी इथं 100 टक्केच्या खाली नेहमी 100 असतात. तर एकक स्थानावर 0, 800च्या पण एकक स्थानावर 0, इकडे पण 0 आणि 800 कडे पण एक 0 तो कटला. आता आपल्याकडे उत्तर फक्त राहिलंय 8चा आणि 25चा गुणाकार. 8चा आणि 25चा गुणाकार, कारण छेदस्थानी 1 तर नेहमीच असतो. 1 ला काही व्हॅल्यू नाही छेदस्थानी 1 ला, कारण 1 न कोणत्याही संख्येला भागितलं तर उत्तर काय येणार आहे? अंश एवढंच येणार आहे, जेवढ्याला तेवढं येणार आहे. हा हे 10 असते 100 असते तर फरक पडेल थोडासा. तर 25 न गुणू 25 8 200 नसल येत तर आपण 8चा गुणाकार पण करू शकतो. 8 × 5 = 40, 40 ला 0, हातचे आले 4, 8 × 2 = 16, 16 आणि हे 4, 16 × 4 = 20 असं आपलं उत्तर आलंय 200. म्हणजे 800चे 25% किती होतात? तर 200 होतात. तर काही उदाहरणं आता तुम्हाला सोडवण्यासाठी दिलेली आहेत. हे उदाहरणं आपण सोडून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की या प्रश्नांची उत्तरं काय आहेत म्हणून. तर याचा एक स्क्रीनशॉट घेऊन उदाहरणं लिहून ठेवा. आता उदाहरणाची स्ट्रेंथ वाढवूयात, म्हणजे उदाहरणाची काठिण्य पातळी वाढत जाऊयात आपण. तर आता इथं दिलेलं आहे बघा 80
चे 20%, बरं 80 चे 20% किती होते ते बघून घेऊ. 80 चे नाव आहे गुणिले 20% म्हणजे 20 छेदस्थानी 100. 80 चे 20% बरोबर किती येतात ते बघून घेऊ. हे शून्य कटला, हे शून्य कटला, हे शून्य कटला, हे शून्य कटला. 8 एक 8, 8 2 16. 80 चे 20% आले 16. आता 40 चे 10% काढून घेऊ. 40 चे 10%, 40 चे नाव आहे, 40 झालं, चे नावाबद्दल गुणिले झालं. 10% म्हणजे 10 छेदस्थानी 100. हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, बरोबर 4 एक 4. यामध्ये फरक आहे, किती फरक आहे हे काढायचं. यामध्ये किती फरक आहे म्हणजे आलेलं उत्तर जे तुमचं 16 आणि 4 या दोघांमध्ये फरक म्हणलं की वजाबाकी, आणि वजाबाकी किती आहे यांची 12. म्हणजे या दोघांमध्ये किती फरक आहे, 12चा फरक आहे. तर 80 चे 20% आणि 40 चे 10% यांच्यातला फरक किती आहे, तर 12 आहे. तर असंच एक उदाहरण अजून बघूयात आपण. जसं आहे की 200 चे 12%, मग 200 चे 12% आणि 90 चे 10% यामध्ये किती फरक आहे हे काढण्यासाठी आपण आधी 200 चे 12% काढून घेऊ. 200 चे नावाबद्दल गुणिले चिन्ह, 12% म्हणजे 12 छेदस्थानी 100, आणि बरोबर काय येईल बघू. हे शून्य कटला, 200 कडला, शून्य कडला, 100 कडला, परत एक शून्य कडला, 200 कडला, परत एक शून्य कडला. आपल्याकडं 2चा आणि 12चा फक्त गुणाकार करायचं राहिलेलं आहे, आणि 2चा आणि 12चा गुणाकार येते 12 एक 12, 12 2 24, 12 2 24. आणि आता आपण 90 चे किती टक्के काढून घेऊ, 10% काढून घेऊ. हे 90 चे नावाबद्दल गुणिले चिन्ह, 10% म्हणजे 10 छेदस्थानी 100. हा शून्य काढला, हा शून्य काढला, हा शून्य काढला, हा शून्य काढला, 9चा आणि 1चा गुणाकार 9 एक 9. आणि या दोघांतला फरक किती, फरक म्हणजे या दोघांची वजाबाकी, म्हणजे 24 मधून 9 कमी करायचे. 24 मधून 9 कमी करण्यासाठी आपण 24 वजा 9 लिहिले. 4 मधून 9 जात नाहीत, इथून उसना घ्यावा लागेल. इथं राहील इथं होते 14, 14 मधून 9 गेले, 5 उरले, आणि एक मधून काहीच कमी करायचे नाहीत, म्हणजे एक जशाला तसा. आपलं उत्तर आलंय 15. उत्तर आलंय 15. तर 200 चे 12% आणि 90 चे 10% यामध्ये कितीचा फरक आहे, तर 15चा फरक आहे. तर असंच एक उदाहरण अजून बघूयात आपण, जे की दिलेलं आहे 700 चे 15%, 700 चे 15% आणि 200 चे 20% यांच्यातला फरक नाही. आता यांची बेरीज किती काढायची, यांची काय काढायची, बेरीज, जे की असं येईल 700 चे नावाबद्दल गुणिले 15% म्हणजे 15 छेदस्थानी 100. हे शून्य कटला, हे शून्य कटला, आपण काढून घेऊ टक्के. 15% किती होतात, तर 700 चे, परत हा शून्य कटला, हा शून्य कटला, 7चा आणि 15चा गुणाकार करायचा आहे. 15 चौक 60, 15 पाच 75, 15 सत्ती 90, 15 सत्त 105, 15 सत्त 105. आता 200 चे 20% काढून घेऊ. हे 200 चे नावाबद्दल गुणिले चिन्ह, 20% म्हणजे 20 छेदस्थानी 100. 100 कडला शून्य कटला, 200 कडला कटला, 100 कडला परत एक शून्य कटला, 200 कडला परत एक शून्य कटला, आणि आपला 2 आणि 20 चा गुणाकार हे आपलं उत्तर असणार आहे. 2 आणि 20 चा गुणाकार 20 एक 20, 20 2 40. आणि आता आपल्याला या दोघांची काय काढायची, बेरीज किती हे काढायचंय. म्हणजे हे आपले 105, 105, आणि त्याच्यामध्ये बेरीज साठी लिहायचे तर 40, जे 200 चे 20% किती तर 40. या दोघांची बेरीज किती, तर बेरीज करून घेऊ. 5 आणि 0, 5, 0 आणि 4, 4, 1च्या खाली काहीच नाही, म्हणजे 1 जशाला तसा. तर किती येईल, 145. 700 चे 15% आणि 200 चे 20% यांची बेरीज किती येईल, 145. तर असंच काही बघा उदाहरणं तुम्हाला सोडवण्यासाठी इथं ठेवलेली आहेत. तर ही उदाहरणं आपण सोडून कमेंट बॉक्स मध्ये यांची उत्तरं कमेंट करावी, आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच